कमर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना जय देव जय देव जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देव अंबे तुझ वाचोनी कोण पुरविला आशा नरहरि तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पया आशुतोषं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया उंदीर मामा की जय महालक्ष्मी माते की जय अंबा माता की जय सप्तशृंगी माते की जय कालिका माता की जय बदलापूरमध्ये, कारण बाप्पा आणि गौराईचं दर्शन घ्यायला खास अश्विनी कासार हिच्या घरी. आणि अश्विनीच्या घरी आत्ता आपण आहोत आणि तुम्ही जर माझ्या मागे बघत असाल तर मस्त गौराईंची सजावट, गौराईंचं नैवेद्य आणि सगळं तुम्हाला पाहायला मिळते, त्यांच्या रूढी परंपरा. आणि बाप्पाचंही आगमन झालेलं आहे. हे सगळं दाखवायचं आहे, तिच्याशी बोलायचं आहे, गप्पा मारायचे आहेत, तिच्या कुटुंबाशी गप्पा मारायचे आहेत. म्हणून तिच्या या खास जुन्या बदलापूरच्या घरी आज आपण आलेलो आहोत आणि अश्विनी आहे माझ्यासोबत. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. हॅलो हॅलो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं गौरी गणपती उत्सवात आमच्यातर्फे म्हणजे कासार परिवारातर्फे मनापासून स्वागत. येस. बरं, मी म्हटलं जसं की बाप्पा आहे आणि गौराई आहेत, पण बाप्पापासून आधी सुरुवात करूया. कारण मला असं कळलंय की ह्यांच्या घरी बाप्पा 10 दिवसांचा असतो. गौराई सोबत विसर्जन होत नाही बाप्पाचं. सो आपण आधी बाप्पाचं दर्शन घेऊया. येस या. हा आमचा बाप्पा. आणि जसं तू म्हणालीस की आम्ही अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन करतो. कारण बऱ्याच लोकांकडे पद्धत आहे की गौरींसोबतच गणपतीचं सुद्धा विसर्जन करतात. पण आमचा बाप्पा गौरी विसर्जनानंतर सुद्धा आपल्या 10 दिवसांसाठी तो तिकडे असतोच. आमच्या बाप्पाची मूर्ती ही आम्ही काही खास कारणास्तव अशी छोटीशी ठेवलेली आहे आणि ते म्हणजे आम्ही सार्वजनिक ठिकाणी गणपतीचं विसर्जन करतो. सो माझे काका, मोठे काका गणपतीचं सगळं पौरोहित्य, सगळ्या पूजा अर्चा हे सगळं तेच बघतात, सोवळं ओवळं सगळं. आता पण ते तिकडून मला खुणावतायत की थोडी लांब उभी राहा. तर हे सगळ्या प्रथा परंपरा या पाळल्या जाव्यात आणि त्याचं नीट पालन व्हावं हा हेतू असतो प्रत्येक सणाच्या मागे. तर असंच या बाप्पाचं आमच्या वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे आम्ही मिनिमलिस्ट पण शक्य तेवढं इको फ्रेंडली डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये थर्माकोल वगैरे नाहीये. तर यावर्षी आमचे बाप्पा त्यांच्या अष्टविनायक या थीम सोबत विराजमान झालेले आहेत. वा. आणि ही थीम दरवर्षी वेगवेगळी असते. आणि म्हणजे या कोण डिसाइड करतं थीम? मुळात सगळं कुटुंब मिळून, सगळं कुटुंब मिळून त्याच्यामध्ये हिरिरीने मतं मांडण्यापासनं गोड बोलून स्वतःचं म्हणणं सांगेपर्यंत सगळे मार्ग अवलंबले जातात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की एकत्र कुटुंबाचा जो महत्वाचा गुण असतो तो म्हणजे प्रत्येकाला मत असू शकतं आणि ती मतं आपण ऐकली पाहिजेत. मग त्यावर सगळेजण एकमेकांशी बोलून चर्चा करून त्यामागचं डूज डोंट्स, त्यामागचे काही प्लस मायनस पॉइंट्स ते सगळा विचार करून सगळे मिळून ठरवतात.
सो असं कधीच होत नाही की एकाच मत आहे आणि तेच फॉलो करायचंय, असं होत नाही. त्यामुळे ती क्रिएटिव्हिटी कायम दरवर्षी एक एक नवीन मिळते. आता एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे एवढं सगळं करणं शक्य होतं. आणि गौराईंचंही जर तुम्ही बघितलं तर खूप छान थीम आहे. त्या थीम बद्दलही आपल्याला बोलायचंय. पण जरा गौराई तुझ्या आम्हाला बघायला आवडतील. Yes. खूप सुंदर सजवलंय अश्विनी त्या गौराईंना. थँक्यू सो मच. आमच्या गौराई हा खास खरं तर कौतुकाचा विषय सगळ्यांसाठीच असतो, कारण उभ्याच्या महालक्ष्मी हे सगळ्यांना माहितीये की ते साडी नेसवणं, हे करणं, हे सगळं खूप कठीण असतं. तसं अर्थात ज्यांना सवय आहे ते सगळेजण वर्षानुवर्ष हे करत असतात. बरोबर. पण आम्ही हौसेने ते करायचं म्हटल्यावर नवीन नवीन सदस्यांना पण ती संधी मिळायला पाहिजे, म्हणून आम्ही न्यू जनरेशन, यंग जनरेशन पण हे करण्याचा प्रयत्न करतो. आणि ऑफकोर्स ही थीम आमची जरा ह्यूज असते आणि त्याच्यामधनं काही ना काहीतरी एक सोशल मेसेज म्हणा किंवा आपल्या कुठल्या तरी परंपरा आपल्याला ह्याच्यातनं मांडता येत आहेत का, शास्त्र आपल्याला काही त्याच्या मागचं पोहोचवता येत आहे का, हा विचार आम्ही कायम करतो, दरवर्षी करतो. सो यावर्षी ही थीम इन्स्पायर्ड आहे. आम्हाला माझ्या आईला एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता बघायला आणि तो बघून त्यांच्या चैत्रा गौरीसाठी त्यांनी ही थीम केली होती. सो ती ही थीम आहे. ही इन डिटेल मी तुम्हाला नक्की सांगेन, पण तुम्ही बघू शकता की हे एवढं उभं करण्यासाठी एक 3 लोक 4 लोक अजिबात पुरे पडत नाहीत. मी तर म्हणेन 10-10, 15-15 माणसं सुद्धा कमीच पडतात. पण आमची सेना, कासार सेना खूप मोठी आहे, तर ती इकडे आता बसलेली आहे. म्हणजे एवढा जो तुम्हाला तामझाम खरं तर म्हणता येईल किंवा त्यांचं आपण स्वागत जे काही म्हणतो ते आपण करतो, ते एवढ्या मोठ्या प्रकारे ग्रँड ह्यूज आपण करतो. आणि आपला प्रयत्न असतो की काहीतरी छान युनिक द्यायचा आणि ती थीम दरवर्षी हे फॉलो करतात. सो या सगळ्या डेकोरेशन मागे, सगळ्या स्वागतामागे ज्यांचे हात लागले ते सगळं संपूर्ण कुटुंब आपल्या सोबत आहे. अश्विनी जरा ओळख करून देशील आमची? येस, नक्कीच. तुम्ही थकणार नसाल तर. हे माझं कुटुंब, या माझ्या सगळ्या, मी आईच म्हणेन पण या नात्याने काकू लागतात माझ्या, तरी सगळ्यात धाकटी काकू ही माझी आई, ही माझी 3 नंबरची काकू, ही सगळ्यात मोठी काकू, मोठी आई, हे माझे बाबा, हे माझे सगळ्यात मोठे काका, मोठे पप्पा, हा माझा भाऊ राजस, हा शार्दूल, ही जान्हवी, हा मानस. आणि हे फक्त पाव कुटुंब आहे आमचं. आमचं कुटुंब खूप मोठं आहे आणि बरेचसे सदस्य आता मिसिंग आहेत, पण ते सगळे हे खूप मिस करत असतात. सो काही गोष्टी मलाही तुमच्या मार्फतच माझ्या फॅमिलीकडनं कळतील. तर आपण सांगूयात या सगळ्यांना की किती वर्ष आपण हा सगळा सोहळा साजरा करतो, ह्याला किती वर्ष झाली. गौरीचा तर आम्ही गेल्या तरी इथे 27 वर्ष करतोय आम्ही. 27 सालापासून करतोय आणि 27. आणि गणपती आमचा 65 वर्षापासून चालू आहे. बापरे. 65 वर्ष म्हणजे मी 10 वर्षाचा होतो तेव्हापासून गणपती बसवण्याचं जे चालू आहे ते आजपर्यंत चालू आहे. त्याला 65 वर्ष झालेली आहेत. बापरे. गौरींचं असं म्हणतात ना की ते व्रत घेतो आपण आणि ते करतो, तर त्याच्याबद्दल आपण सांगूया. त्याच्याबद्दल मी तर माझ्या सासूबाईंचेच आभार मानेन, कारण त्यांच्या कृपाप्रसादाने आम्ही ही सुरुवात केलेली आहे. आमच्याकडे पूर्वी कानबाई होत्या, त्याचं असतं भरपूर करण्यासारखं असतं, पण आमच्या चौघींच्याही माहेरी महालक्ष्म्यांचंच आहे. तर माझ्या सासूबाई म्हटल्या की ही देवी काय आणि ती देवी काय, तुम्हाला या देवीबद्दल बरंचसं माहिती आहे तर तुम्ही ह्याच देवी बसवा. आणि माझ्या लग्नाच्या आधी माझ्या सासूबाई माझ्या माहेरी पण महालक्ष्म्या बघायला आल्या होत्या. त्यांनी ते पाहिल्यानंतर त्या म्हटल्या की हे मला खूप आवडलेलं आहे आणि माझं स्वतःचं घर झाल्यानंतर मी महालक्ष्म्या बसवेन. आणि तेव्हापासून या आम्ही महालक्ष्म्या बसवायला सुरुवात केली. आणि महालक्ष्म्या बसवताना त्याचे मुखवटे, त्याचं हात, दागिने आम्ही आणलेले नाही, ते आम्हाला या जाऊबाईंच्या मावशीने दिलेले आहेत. म्हणजे ते आम्हाला व्रत करण्यासाठी असं वेगळं काही घ्यावं लागलं नाही, ते आम्हाला मिळालं, त्याच्यामुळे आम्ही त्या बसवायला सुरुवात केली. आणि हे करताना पण आम्हाला खूप आनंद होतो. वर्षभर आमचं काहीही चालू देत, पण या सणाच्या दिवशी आम्ही 4 जणी, अगदी 5 जणी, म्हणजे आत्ता एक जाऊबाई नाही आहेत, पण आम्ही 5ही जणी अगदी आनंदाने आणि म्हणजे ऊर भरून असं की आपल्या घरी माहेरची आलेली आता ही सवाष्ण, तिचं आपण केलं पाहिजे आणि त्या ह्याच्याने आम्ही ते सगळं करत असतो. वा.
मी कायम म्हणते यांना, चेष्टेचा भाग आहे हा, की त्यांच्या माहेरून येतात ना त्या, म्हणजे मग त्यांना तक्रारी करायला कोणीतरी सापडतं. आणि हीच ती गँग. हे मला म्होरक्या म्हणतात. अच्छा. म्हणजे मी काही गोष्टी सांगते हा. आणि माझ्या मोठ्यांच्या मते, माझ्यापेक्षा जी मोठी भावंड आहेत त्यांचं म्हणणं, तू फक्त ऑर्डर्स करते आणि हे बिचारे सगळे फॉलो करतात. ओके. तर तेच सांगतील की त्यांना किती काय काय ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्सेस असतात. काय कोण खरं तर म्हणजे आम्ही सगळे लहान असल्यापासून आम्ही असं ऑर्डर्स फॉलो करत होतो आधी, की हे आणायचंय, ते आणायचंय, सेलोटेप आणायचंय, हे आणायचंय. पण जसजसे मोठे झालो तसतसं आम्हाला ना त्यात एक अपॉर्च्युनिटी दिसत गेली, की हां, हे मी छान करू शकतो किंवा ते मी छान करू शकते. तर प्रत्येक वर्षी जी वेगवेगळी थीम आहे त्याच्या गौरींच्या सणाच्या एक 10 दिवस आधी आमचं एक डेकोरेशनची थीम अशी ठरते किंवा हे करू शकतो वगैरे. तर त्या दिवसापासून ते ह्या मेन दिवसापर्यंत कोण काय करू शकेल, माझा सहभाग किती असेल, मी कुठेही असेन तरी मी तिकडे येऊ शकेन का, किंवा काहीतरी सुट्टीचं करता येईल का मॅनेज, हा एक प्रयत्न असतो आमच्या सगळ्यांचा. आणि खरी मजा आमची थीम रिलेटेड आणि त्याच्यात ज्या छोट्या छोटे एलिमेंट्स आहेत, मांडण्यापासून झालं, बनवण्यापासून झालं, मिनिएचर काही बनवण्यापासून झालं, क्राफ्टवर्क, आर्टवर्क, इवन इन्व्हॉल्विंग सायन्स, सगळंच A to Z. तो वारसा असल्यामुळे आम्हाला जी मजा येते दॅट इज अनमॅच्ड, इनफायनाईट. पण अश्विनी तुम्हाला कधीतरीच मिळते, म्हणजे इकडे तुम्हाला तुमच्या खास या सणावाराच्या दिवशी तिला किती कामाला झुमता तुम्ही आणि किती त्रास देता मुद्दाम, की आता मिळाली तर सगळं जरा आपण करूनच घेऊया. खरं तर ही तयारी 2-4 दिवसांचीच असते. त्यामध्ये सगळं सांगतो ते करतो. नाही, आम्ही असं म्हणतो की हो ताई, मी ते करेन, पण शेवटी तिलाच येऊन विचारतो, ताई हे केलेलं चालेल का? म्हणजे ते असं होतं, ती याला सांगते, हा मला सांगतो आणि मी सगळ्यात लहान, आम्ही याला सांगतो, जा रे ते घेऊन ये प्लीज. तर याच्यावर मोस्टली काम आम्ही ढकलतो. राजेश, थीम्स सांग ना, कुठल्या कुठल्या आतापर्यंत केल्या काय? सगळ्यात आधी तर म्हणजे जेव्हा मी आणि मानस लहान होतो, आम्ही शाळेत एक ऑरिगामीमध्ये एक माळ शिकलो होतो क्राफ्टची, आणि 2-4 वर्ष मी तीच बनवली. मग यांनी थीम्स सुरू केल्या छान, आणि अनेक थीम्स केल्यात. एक औषधी वनस्पतींची केली, एक वाद्यांची केली, एकदा दशावतारांची केली, घरांची केली, एकदा जापानची थीम केली, आणि जापान थीम सगळं डेकोरेशनचं होतं. आणि त्यात सगळे हा विचार करतात की मी यात काय अजून थोडंसं आपण काय ऍड करू शकतो की इट विल लुक मोर ब्युटिफुल, अजून थोडंसं छान वाटेल, सगळं छान दिसेल. अशी प्रत्येकाची असते क्रिएटिव्हिटी, आणि एक छान वेगळा एक उत्साह असतो. आणि एकच मला ऍड करायला असं आवडेल की त्या थीम रिलेटेड आम्ही ना एक चारोळ्या वगैरे लिहित असतो किंवा कविता बनवत असतो. तर ना कधी कधी काय होतं की वेळ मिळत नाही किंवा काय, पण आम्ही ना त्या एका स्पेसिफिक व्यक्तीला सांगून ठेवतो की 4 ओळ्या पाहिजेत बरं का. यू वोंट बिलीव्ह, 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात ती व्यक्ती तयार करून ते आम्ही ते लिहितो, आणि ती मॅच होते रिदम वाईज, त्या तो छंद फॉलो करून. म्हणजे हे एक स्पेसिफिक त्यात हे आहे. अर्जंट शीघ्र कवी पण आहेत आमच्या. पण तू म्हणालीस की वडिलांचं भजनी मंडळ आज, आणि मानसला मी छान तबला वाजवताना बघितला आहे आरतीच्या वेळेला. सो हे तुमच्या घरातही पिढ्यानपिढ्या फॉलो होत आहे अश्विनी? मी त्याच मुद्द्याकडे जाणार होते की माझे बाबा 10च्या 10 दिवस, म्हणजे युजली वर्षभर सुद्धा ते भजन करत असतातच. दर शनिवारी ते भजनाला जातात, पण हे 10 दिवस खास त्यांचं भजनी मंडळ दर ठिकाणी जिथनं आमंत्रण येतील तिथे जाऊन ते भजन करतात. आणि घरचं भजन आज, म्हणजे ज्या दिवशी गौरी पूजन आणि जेवण असतं त्या दिवशी रात्री आमच्या घरी भजन असतं. सो आज आमच्याकडे भजनी मंडळातले बुवा आलेले आहेत. त्यांना मी याच करता शेअर करायला सांगते अनुभव, की ते सायंटिस्ट आहेत, पण त्यांची श्रद्धा इतकी आहे की त्यांना ते इतक्या सेवाभावाने ते करावंसं वाटतं. सो ऑफकोर्स त्यांचा आमच्या सगळ्या क्रिएटिव्हिटीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. गणपतीपासून अनेक विद्या शिकायच्या असतात. त्यापैकी ही संगीत कला जी विद्या आहे
ती आम्ही जपलेली आहे आणि ती परंपरा चालू ठेवलं आहे याचा मला अभिमान वाटतो आणि ही अशीच चालू राहावी, चालू राहणार अशी मी प्रार्थनाही करतो. किती गोड. सगळ्यांनाच माहिती आहे की हर हर गली का एक गुंडा होता है. तो ये घर का एक गुंडा है, अच्छा. वो ये है. ही माझी मोठी काकू आहे. आणि आपण म्हणतो ना की लोकांना इतका प्रश्न पडतो की ह्या जावा एकत्र राहतात, पण त्या सगळ्या अशा माळेसारख्या मणी कसे एकत्र एका माळेत ओघलेले असतात, तशा त्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंडच्या असून देखील त्या इतक्या सगळे डिसिजन्स आणि त्यांच्यात एक अनसेड युनिटी आहे. हे सगळेच मान्य करतील की सगळ्यांचे मतभेद होतील, पण त्या 4-5 जणी, आमची एक 5वी काकू आहे अजून, पण ती उद्या येईल, आता ती बाहेर राहते बदलापूरच्या. सो त्या 5 जणींचा डिसिजन एकदम असा एक अनबीटेबल असतो, फायनल असतो. सो ही आमची मोठी काकू. काय बोलावं. काय रे, कसं शब्दच एकत्र नाहीये, कुटुंब खरंच पद्धती खूपच आपल्याला छान. फार कमी पाहायला मिळते काकी. आणि म्हणतात ना की जावाजावांचं फार पटत नाही, किंवा आतापर्यंत आपण जे जे काही आमची तशी बघतो, आहे, एकीच आहे. कसं बांधून ठेवतं आणि कसे डिसिजन्स म्हणतात ना की एकमेकाला सांगून मग सगळ्यांची मनं पण तेवढीच जपायची असतात. घेतात, सगळ्या सांभाळून घेतात आणि करावंच लागतं एकमेकींचं. हे तुला जायचं ते कर, मला हे करायचं मी करते, मी वाटून नाही, घेतात वाटून जबाबदाऱ्या. घेतो जबाबदाऱ्या. आणि आहे, चालू आहे छान. काकी. आणि थोडंसं गौरींच्या नैवेद्याबद्दल ही बोल. हा, अर्थात. मी येणार होते तिच्याकडे. मी थोडंसंच सांगते. सो मी असं म्हणणार होते की जसं घराचा प्रमुख, पण ही माझी काकू मुख्याध्यापिका आहे, त्याच्यामुळे जे फास्ट डिसिजन मेकिंग लागतं ते हिच्याकडे खूप सॉलिड आहे. आणि ही माझी काकू ही आम्हाला प्रत्येकाला यू वोंट बिलीव्ह ज्या पद्धतीने असिस्टन्स देते, ज्या पद्धतीने सपोर्ट करते, त्या गोष्टीमुळे आय थिंक त्या गोष्टीला, ह्या सगळ्या डेकोरेशनला कला, विज्ञान, प्रॅक्टिकल त्याचा एक अप्रोच, या सगळ्या बाजू दिसतात. कारण ती गोष्ट सगळ्या बाजूंनी विचार करू शकते. वाव. दिस इज व्हॉट आय फील, की एखादी गोष्ट आम्ही बनवली आहे तर ती त्याच्यामध्ये 4 सजेशन्स देते. ती उत्कृष्ट गाते, त्यामुळे तिला पण त्या कलेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये सुचतं. सो या दोघी जणी आता त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करतील. जो अनुभव तुम्हाला शेअर करायचा असेल. गौरींचा सण आमच्याकडे म्हणजे अगदी दिवाळीपेक्षाही जास्त असतं. दिवाळीला एक वेळ फराळचे पदार्थ आम्ही कमी करू, पण हे अगदी उत्साहाने आम्ही सगळं करून साजरं करतो. आणि सगळ्याच गोष्टी आवड सगळ्यांना असल्यामुळे 4 जणी काही जास्त. काकींकडे, कारण ना आता अश्विनीने उल्लेख केलास, पण जे काही म्हणतात ना की आदराने बोलवून खाऊ घालणं जे असतं प्रत्येकाच्या घरात, सो आम्ही आल्यावरही आम्हाला जबरदस्तीने हे खा, काय हवं असेल ते आणखीन मागून घ्या, आणि जबरदस्तीने भरपूर वाढलंय देखील. आणि तू सगळ्यांना नाही म्हणू शकतेस, हा. तू तिला कधीच नाही म्हणते. हो. माझी जी धाकटी काकू आहे ना, तिने वाढायला घेतलं की आपल्याला असं हिला कसं नाही म्हणणार, आता एक्स्ट्रा एक पुरणपोळी खावीच लागेल. ती बोलेल. काकी. नाही, आमचं गौरी गणपतीचं हे 25 वर्ष, तर काय माझ्या लग्नालाही 25 वर्ष झाली. 25 वर्षापासून मी करते. माझ्या माहेरी गौरी गणपती नाही आहे, म्हणजे सगळी जैन पद्धत आहे, पण इथे आल्यापासून मी सगळं हौसेने सगळं करते. आणि नैवेद्याचं म्हणाल तर प्रत्येक गौरी गणपतीच्या किंवा गौरीचा नैवेद्य प्रत्येक घरात वेगवेगळ्या पद्धतीने. आमच्याही घरी 5 भाज्या, 5 चटण्या, कोशिंबिऱ्या, आणि आम्ही 4 जावा सकाळपासून तीच तयारी करतो. म्हणजे आज कोणी हे करायचं कोणी, ज्याला जो पदार्थ जो चांगला येतो तो पदार्थ आम्ही सगळ्याजणी करतो, की नाही तुला हे चांगलं येतं तू कर. आणि ह्याच्यात मी लहान आहे, ह्या मोठा आहे असं आमचं काही नसतं. ज्याला जे चांगलं करेल किंवा ज्याला जे सजेशन येईल ते. पण इथे आम्ही लहान मोठं किंवा तू मला का सांगते मी तुला, असं काही नाही. आमच्या 4 जावांचं एकत्र छान जमतं.
वा. आणि प्रसाद तुम्ही आता नैवेद्याचा उल्लेख केलाच, पण आजच्या प्रसादात जेवढे पदार्थ होते तेवढे सगळेच घरी बनलेले पदार्थ असं, बाकी तुम्ही बाहेरून माझ्या मते काहीच आणत नाही नाही नाही, सगळे पदार्थ आम्ही घरी बनवले. तरी आजच्या प्रसादात म्हणजे आज गौरींना आपण गोडाचा नैवेद्य किंवा आपलं जेवण असतं सागर संगीत, तर तुमच्या पदार्थांमध्ये काय काय तुमचे पूर्वीपासूनचे जे पदार्थ आहेत, जे तुम्ही अजूनपर्यंत फॉलो करता, असे कोणते कोणते पदार्थ आहेत प्रसादात? आता तर मेन म्हणजे पुरणपोळी तर आहे. पुरणपोळी, सार, 5 चटण्या, म्हणजे तुम्ही कोणत्याही 5 चटण्या करू शकता, डाळीच्या, शेंगदाण्याच्या वगैरे, आणि 5 कोशिंबिऱ्या. आणि आमच्याकडे आज कढी गोळे असतात. हां, तो कढी गोळे पण पंचामृत असतं, कढी गोळे असतात, ते पण आम्ही करतो. म्हणजे पूर्वीपासून जे आहे ते पदार्थ आम्ही सगळे 5 भाज्या आहेत, तळण आहे, म्हणजे याच्या कुड्या, पापड, ते आपण जे करतो ते. नैवेद्याच्या पानामध्ये आम्ही तळणाचे जे पदार्थ आहेत ते असे तोडून ठेवत नाही, सगळे अखंड ठेवतो. अखंड म्हणजे अखंड कुरडई, अखंड पापड, अखंड असं. मग तो एक आहे आमच्या इथं पहिल्यापासूनचा. आणि नैवेद्याच्या मध्ये मूद पाहिजे भाताची व्यवस्थित, आणि पंचामृत असतं. सगळं जे आम्हाला असं हे वाटतं योग्य आणि देवाला जास्त आवडतं बुवा, असं आम्ही सगळं करतो. वा. विशेष आज म्हणजे बिना कांदा लसणाचा सगळा स्वयंपाक असतो. अच्छा. कांदा लसूण कशातच नसतं. वा. ही जे म्हणतात एकत्र कुटुंब पद्धती, जी आता आपल्याला कमी पाहायला मिळते, पण असेही काही कुटुंब आहेत की जे सगळं मॅनेज करूनही आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून हे सगळं करण्याचा प्रयत्न करतात. आणि जो उल्लेख आता सगळ्या कुटुंबाने केलाय त्या गौराईचा थाट बघायला आता आपण जाऊया, कारण त्याची खूप जास्त उत्सुकता आहे. मला जी थीम सांगितली, जे हात लागले, सो ते मला जाणून घ्यायचे अश्विनी. येस, आता आपण आर्टिस्टना भेटलो, आता आर्ट बघूया. तर यावर्षी आम्ही आमच्या गौराईंसाठी 12 महिन्यांच्या 12 पौर्णिमा अशी थीम मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यात आधी मला हे प्रामाणिकपणे सगळ्यांना सांगायचं आहे की ही थीम ती आम्हाला सुचली असं अजिबात नाही. माझ्या आईला व्हॉट्सॲपवर, मोबाईलवर काही व्हिडिओज आले होते, फॉरवर्डेड होते ते ऑफकोर्स. तर त्याच्यात एक व्हिडिओ तिने पाहिला ज्याच्यामध्ये चैत्रा गौरींसाठी ती थीम त्या घरातल्या स्त्रियांनी केली होती, जी होती 12 पौर्णिमा, 12 महिन्यांच्या. हे सगळे मराठी महिने आम्ही निवडलेत आणि त्याच्यातल्या प्रत्येक पौर्णिमेचं काही ना काही खास वैशिष्ट्य आहे आणि आपण तो जवळजवळ एक सण म्हणून आपण ती पौर्णिमा साजरी करतो. सो ह्या त्या पौर्णिमांचं सिम्बॉलिक म्हणूया आपण की एक व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. सो ती पहिली आहे ती चैत्र पौर्णिमा, जी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. दुसरी वैशाख पौर्णिमा, बौद्ध पौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमा, जी वटपौर्णिमा म्हणून आपल्याला माहिती आहे. आषाढातली गुरु पौर्णिमा, श्रावणातली राखी पौर्णिमा, भाद्रपदातलं विष्णू पूजन. आता त्याच्यातल्या त्या सजावटीचं तर सगळ्यांनी पाहिलंच असेल की गुरुपौर्णिमेचे आम्ही त्या पादुका ठेवण्याचा आणि तिथे ते क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. ते गिफ्ट पॅकिंग केलं आहे, जेव्हा राखी आणि गिफ्ट. सो विष्णू पूजनाचा एक विष्णूचा फोटो आहे, हनुमानाचा आहे, बौद्ध पौर्णिमेचा आहे. त्यानंतर अश्विन महिन्यातली कोजागिरी, जिथे दुधाचा पेला आपण ठेवतो आणि कोजागिरीचं ते पूजन आपण करतो, ते हे औक्षणाचं ताटही आहे. त्यानंतर कार्तिक महिन्यातली त्रिपुरी पौर्णिमा, ही त्रिपुरी वात आहे, शंकराची पिंड आहे, नंदी आहे. तर त्या दिवशी या वाती मंदिरात जाऊन आपण त्या पेटवतो. त्याच्यानंतर मार्गशीर्षातली पौर्णिमा, जी दत्त जयंती आहे, तर तिकडे ते पोस्टर आहे आणि बाजूला गाय आहे. पौष पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. ती शाकंभरी देवी ही फळांच्या आणि भाज्यांच्या अशा मोठ्या राशीवर विराजमान असते. तर आम्ही ती फळं सिम्बॉलिकली करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर माघ पौर्णिमा ही गंगास्नान, त्या पौर्णिमेला गंगास्नानाचं खूप महत्व आहे. तर तो आपला गडू छोटासा आणि गंगेचं पोस्टर. त्याचबरोबर फाल्गुनातली ही होळी पौर्णिमा, ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे होळी रंगपंचमी असं त्याचं
स्वरूप. इतकं सुंदर आहे, म्हणजे मी का हिला म्हटलं की एवढ्या जणांचे हात लागले ह्याच्याशिवाय हे शक्य नाही. कारण तुम्ही जर प्रत्येक पौर्णिमेचं बघाल ना, तर नुसतं ते पौर्णिमा लिहून त्याचं पोस्टर नाहीये, तर त्याच्यातल्या ज्या काही आपले एक सिम्बॉल असतो तो त्यांनी तिथे तिथे तो क्रिएट करून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हे खूप ह्याच्या मागे खूप मेहनत आहे अश्विनी. म्हणजे तिथे बघितलं तर त्या पादुका असू देत किंवा हे शिवलिंग आणि या वाती असू देत किंवा मला ते कोजागिरीचं ते इतकं छान ते ताम्हण तयार केलंय ते आवडलंय की ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यातनं आपले सणवार आणि आपण जे काही इतक्या उत्साहाने साजरं करतो त्याचं महत्त्व इथे आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्याच्यासोबतच सगळ्यात खास आहे ते पाठचं हे जे डेकोरेशन तुम्ही बघताय महालक्ष्म्यांच्या मागचं, तो निळा पडदा, चंद्र आणि ढग असं जे काही पौर्णिमेचं रूप त्यांनी तिथे साकारलंय. आणि त्याच्यासोबत मगाशी मानस म्हणाला तसं की छान एक चारोळी किंवा कविता म्हणू शकतो आपण, ती लिहिलेली आहे. सो म्हणजे या थीमचं पूर्ण आमचं म्हणणं काय आहे एक्झॅक्टली हे आम्ही त्या म्हणजे आपण म्हणतो की आपण सगळ्या प्रकारचा नैवेद्य अर्पण करतो. तर आपण पदार्थ रूपी नैवेद्य अर्पितो किंवा वस्तुरूपी अर्पितो किंवा धनधान्यांच्या राशी आणि हे सगळं अर्पण करतो. तर शब्दरूपी संपत्ती पण आपण अर्पण केली पाहिजे. तर ती शब्दसुमनं आपण श्री महालक्ष्मींच्या चरणी अर्पण करतोय अशी ही आमची भावना आहे. म्हणजे अर्थातच आम्हाला घरातल्या मोठ्यांनी जे जे शिकवलं ते आम्ही पुढे नेण्याचाच प्रयत्न केलाय. आणि ही कविता सगळे मिळून त्यांना जसं सुचेल तसं किंवा ज्याला सुचेल तो ती सुचवतो आणि तशी ती आम्ही उतरवतो. तर या वर्षीची पहिलं कडवं माझ्या बाबांनी केलंय आणि त्याच्या पुढचं आम्ही भावंडांनी मिळून तयार केलंय. किती छान. आणि जसं तू म्हणालीस की ही सगळी तर हे ना ऍड ऑन होत राहतं कारण माणसं एवढी असतात तर एकेकाला एक एक सुचतं की म्हणजे शार्दूल आहे आमचा सगळ्यात छोटा, तो असा अश्विनी ते आपण ना असं असं हे करूया किंवा मानस की हे या पद्धतीने करता येईल. जान्हवी इज जस्ट लाईक मी किंवा मी तिच्यासारखे असं मी म्हणेन. आम्हाला असं बघून कळतं एकमेकींकडे की आत्ता ना हे करायचंय सो ते करतो. जी भावंड आमची आता अर्थात माझ्या बहिणी लग्न झाल्यामुळे दुसऱ्या घरी आहेत आणि माझी काही भावंड जॉबमुळे येऊ शकली नाहीयेत, त्या सगळ्यांना ह्याचं इतकं ते मिस करत असतात की त्यांना व्हिडिओ कॉल करून आम्ही हे जेव्हा दाखवतो तेव्हा त्यांना अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी येत असतं. आणि त्यांना जेव्हा हे दिसणार आहे, जेव्हा तू हे मला सगळं करून पाठवशील किंवा जे मी शेअर करेन त्यांना ते प्रत्यक्षात तिथे असल्याचा भास होणार आहे. बिकॉज कितीही आपण व्हिडिओ कॉलिंग केलं, कितीही फोटोज केले, काही केलं तरी ते जे ऍक्च्युअल बघणं आहे ते ह्याच्या थ्रूच. त्यामुळे वी आर रिअली ग्रेटफुल. अरे आम्हालाही खूप छान वाटतंय कारण एवढं सगळं म्हणजे प्रथा काय प्रत्येकाच्या घरातल्या वेगवेगळ्या असतात. आणि इथे जर नैवेद्य बघितला ना तर मगाशी आपण उल्लेख केलास तशा प्रत्येक पंचपक्वान्नांपेक्षाही जास्त माझ्या मते मला इथे पाहायला मिळते. त्याला मला आता शब्दही सुचणार नाहीत असे छान पदार्थ इथे पाहायला मिळतील. दिवाळीच्या फराळ खूप पदार्थ आहेत. म्हणून आम्ही जसं मगाशी म्हटलं की दिवाळीपेक्षा पण जास्त पदार्थ आम्ही गौरी गणपतीत करतो. आणि त्यात पण एक प्रत्येकाची इच्छा असते की मला हे जमतं, मला हे बनवता येतं. तर मी 1 वर्ष बोललेले की मी खोबऱ्याच्या बर्फी दरवर्षी करत जाईल. सो तशी ती केलेली मी तिकडे ठेवली आहे. तर हे बाकीच्यांनी सगळ्यांनी मिळून केलंय ऑफकोर्स. पण आता माझ्या हातात माईक आहे तर मी सगळ्यांना मी काय केलंय ते आणि ना हे माझ्या मते 11 का किती दिवे आहेत हेही छान. म्हणजे मला ते आवडलंय की ते खूप सुंदर प्रकारे डेकोरेटिव्ह असून पण असे सरसकट लावलेले नाही. छान एक पद्धत मांडली गेली आहे त्या दिव्यांची. हे पण आपण लिहित असतो श्री महालक्ष्मी नमः. आणि ते कशावर लिहिलेलं आहे? ते ऍक्च्युली मैदा रवा असं मिक्स ते मिश्रण असतं जे लाडवांचं असतं तसंच ते असतं. पण ते असं प्लेन थापतात एका थाळीमध्ये आणि मग ते ड्राय होऊ देतात. आणि ते माझ्या मोठ्या काकांनी लिहिलेलं आहे, त्यांच्या हाताने ते लिहून घेतो आम्ही. बाकी हे आत्ता आम्ही यातल्या काही गोष्टी प्रिंट करू लागलो. अदरवाईज आम्ही असंच ते हाताने लिहून करायचो. हे सजवणं जे आहे ते मात्र खूप डेलिकेट काम आहे. आणि हॅट्स ऑफ टू आवर मदर्स की त्यांनी इतकी वर्ष ते इतक्या निगुतीने आणि इतक्या छान पद्धतीने केलंय. आता जेव्हा मी आणि जान्हवी ते करतो तेव्हा मला असं होतं की थांबा बोलू नका, श्वास पण घेऊ नका, आम्ही ते नीट पण महालक्ष्म्यांबद्दल मला हे विचारायचंय कारण मुखवटे जे खूप लोभस आणि खूप सुंदर असतात आणि आपल्याला आवडतात ते
त्यांच्याकडे बघितल्यावर आपलंसं वाटतं. सो त्या मुखवट्यांबद्दलच्या आणि साड्या खूप सुंदर नेसवलेल्या आहेत. सो ही सगळी मेहनत, दागिने असतात जे काही पारंपरिक असतात, होय. काही पूर्वीपासनाचे असतात. Yes. सो त्याच्याबद्दलही मला सांग ना जरा. आपले मुखवटे काही जणांकडे गौरींचं विसर्जन होतं तेव्हा ते मुखवटे विसर्जित करतात. आपले हे कायम ठेवायचे मुखवटे आहेत. त्यामुळे ते पितळी मुखवटे आहेत ज्याच्यावर आपण मुलामा दिलेला आहे. आणि ह्या साड्या आम्ही सगळ्या बायका मिळून नेसवतो. म्हणजे जसं आपण एखाद्या खऱ्या जिवंत माणसाला जसं आपण नेसवतो तसं त्या साड्या नेसवाव्या लागतात. त्याच्या निऱ्या किंवा त्याचा पदर किंवा तो पदर या बाजूने हातात घेणं वगैरे किंवा डोक्यावरून इकडून खांद्यावरून घेणं. सो जितकं परफेक्शन करू तितकं कमीच असं वाटतं. आणि समहाव ते करताना ना दरवेळी त्याच्या मागे काही ना काहीतरी धार्मिकच कारण पाहिजे असं काही नाही. बऱ्याचदा तुमची सेवा अर्पण करण्याची वेगवेगळी पद्धत असते. तर ज्याला ते सौंदर्यातनं किंवा अशा मांडणीतनं ते पोचवावं असं वाटतं ते तसं ते करू शकतात. सो या साड्या पण आम्ही घरी नेसवतो. दरवर्षी आपण नवीन साड्या घेतो गौरींसाठी. मग जर कोणाला असं काही नवस वगैरे बोलायचं असेल तर ते सांगतात की आम्ही पुढच्या वर्षी तुमच्या गौरींना आमच्याकडनं साड्या वगैरे असं. ओके. त्याच्यानंतर हे सगळे दागिने आपले पारंपरिक दागिने आहेत ज्याच्यामध्ये ठुशीपासनं अगदी एक छोटीशी सोन्याचं नेकलेस, त्याच्यानंतर पुतळ्यांची माळ, पैशांची माळ, मंगळसूत्र, त्याच्यानंतर एक मोत्याची सर आहे. सो बाकी ह्या सगळ्यांव्यतिरिक्त मला तर सगळ्यात जास्त आवडणारे आभूषण म्हणूया ते म्हणजे फुलांच्या माळा. ते इतकं सुंदर दिसतं. आपण जशी नथ वगैरे घालतो तशीच त्यांना नथ आहे. कानात कर्णफुलं आहेत. त्यांना सुद्धा वेणी, गजरा. जसं जसं आपल्याला त्यांना नटवता येईल, सजवता येईल आणि असं की त्या माहेरी आल्या तर त्यांचे खूप लाड झाले पाहिजे. बरोबर. आणि त्यांना आपण करू तितकं कमी असं वाटतं की मग मी देवींसाठी हे करू का, मी गौराईंसाठी हे करू का, असं प्रत्येकाला वाटत असतं आणि ते करत असतात. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना सजवतो. बाकी बाजूबंद वाकी आहे, हातात बांगड्या असतात, फळांच्या परड्या असतात की त्यांना कशाचीच कमतरता भासू नये अशी इच्छा असते. अर्थात त्यातलं काही मागतात असं अजिबातच नाही, पण आपल्याला जे मनातनं करावं असं वाटतं ते आपण करतो. आणि खूप सुंदर सागर संगीत पूजा आणि इतकं छान सजवलंय. जे म्हणतात की गौराई लाड करून घेतात ते लाड इथे आपल्याला पाहायला मिळतात की गौराईंचे केले जातात खरोखरच. खाण्याच्या माध्यमातून असू दे, नटण्या थटण्याच्या माध्यमातून असू दे. आणि हेच खूप गरजेचं असतं. आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा खरं तर हा खूप मोठा पण आणि आमच्या आया म्हणतात तसंच सगळ्याजणी की खरे लाड आपलेच असतात. कारण हे सगळं नंतर आपल्याच पोटात जाणारे आपण त्यांच्या निमित्ताने असं म्हणतो की त्यांचे लाड. पण अर्थात म्हणजे जितकं आपल्याला लोकांना जास्तीत जास्त प्रसाद देऊन, त्यांना घरी बोलवून, त्यांना जेवण आणि हे वाढून आपल्याला जो आनंद मिळतो तो अर्थात या सणाचा हेतू आहे. नक्कीच. आणि हेच छान पद्धतीने आपल्याला सगळ्या कुटुंबाने दाखवलं आणि इतका वेळ आपण त्यांचा घेतला. खरं तर खूप वेळ आपण इथे आहोत आणि पूर्ण डिटेलिंग सांगण्यापासून ते दाखवण्यापासून सगळ्यांची गप्पा मारता आल्या. अश्विनी खूप खूप धन्यवाद. इतकं छान आम्हाला आदरातिथ्य आमचं केलंस त्यासाठी. मी थँक्यू म्हटलं पाहिजे. थँक्यू सो मच लोकमत फिल्मी. कारण बरीच वर्ष आम्ही हे करतो आणि ऑफकोर्स जे लोक घरी येऊ शकत नाहीत त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याचा आम्हालाही असा प्रामाणिक अशी इच्छा असते. पण ती प्रत्येक वेळी साध्य होते असं नाही. फायनली ती आज लोकमत फिल्मीमुळे झाली आहे. येस. थँक्यू सो मच. आणि देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत आणि लवकरच तुझे एकाचे 2 हात होत या आमच्या इच्छा आहेत. सो लवकरात लवकर असं छान आम्हाला गुड न्यूज दे. आणि कामाच्या बाबतीतही करिअरच्या बाबतीतही तुझी ग्रोथ अशीच होत राहू दे. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू. बाय बाय.